नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्रा पोर्टलला आलेलं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। नेमकं अपडेट काय आहे, भरती प्रक्रियेला चालू होईल का, समांतर आरक्षणाबद्दल महत्त्वाचा निर्णय काय झाला, त्यानंतर आचारसंहितेबाबतचा निर्णय काय झाला, याबद्दल सविस्तर चर्चा आपण न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून लीगल माहितीनुसार पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। आता आपण सध्या पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहोत, त्याच्यावर हे न्यूज बुलेटिन आलेलं आहे मित्रांनो। या न्यूज बुलेटिन मध्ये नेमकं काय म्हटलंय बघा, तर न्यूज बुलेटिन मित्रांनो 10 तारखेचा आहे, इथे पाहू शकता 10/6/2024 म्हणजेच कालच्या डेटचा आहे, संध्याकाळी आलेलं न्यूज बुलेटिन आहे। विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रियेला मान्यता मिळालेली आहे। सर्वात प्रथम सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। वेट अँड वॉच करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासाच म्हणता येईल। पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबत प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त झालेली आहे। म्हणजे 10 तारखेला मान्यता प्राप्त झालेली आहे। सर्वांचे मनापासून स्वागत आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो येणाऱ्या ब्राईट फ्युचर साठी। आता याच्यामध्ये मेरिट नुसार अजून एक लिस्ट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही। व्यवस्थितरित्या भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे, त्यामध्ये कोणतीही शंका नाही मित्रांनो। ज्यांना मार्क बऱ्यापैकी चांगले होते पण सध्या मागच्या लिस्ट मध्ये लागले नाहीत, ते या लिस्ट मध्ये नक्कीच लागणार आहे। त्यानंतरचा विषय आहे बघा 25/2/2024। बघा इथे लक्षात घ्या काय म्हटलंय त्याप्रमाणे 25/2/2024 रोजी 25 प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवाराच्या नियुक्तीबाबतची कारवाई संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल। दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्यासाठी कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाद्वारे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे। शासनाने काय केलंय, परवानगी दिलेली आहे। त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करून जलद गणिते मान्यता देण्यासाठी विनंती केलेली आहे। समांतर आरक्षणाबाबतची कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही अफवावर लक्ष देऊ नका असं म्हटलंय। बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। महत्वाचा मुद्दा म्हणजे समांतर आरक्षणामध्ये जे काही घोटाळा म्हणजे त्रुटी होत्या त्या भरून काढल्या जातील। माजी सैनिक जे पद रिक्त राहत होते त्यांना कन्वर्ट करून घेतलं जाणार आहे, म्हणजे त्यांचे पद रिक्त असणारे सामान्य विद्यार्थ्यांमध्ये दिले जाणार आहेत आणि त्यानुसार पदभरती होणार आहे। मित्रांनो, मी एकच सांगेन तुम्हाला, जे काही शासनाने 21,000 पदसंख्या काढलेली आहे ही पदसंख्या भरलीच जाणार मित्रांनो, याच्यामध्ये कुठलीच कमतरता जाणून येणार नाही। काय बरेच फोन येतात, सर किती दिवस वाट बघावू, अरे इतके दिवस वाट बघितला, आता थांब ना थोडे दिवस, तुझे जर मार्क 4-5 मार्कांनी कमी आहेत मागच्या लिस्ट पेक्षा तर नक्कीच थांब, तुझे 10, 12, 15 मार्काचा फरक आहे, थांबू नको, लाग पुढल्या अभ्यासाला। कारण मी तर मेरिटचाही अंदाज सांगितला बा 5 मार्क जर आपल्याला मागच्या लिस्ट पेक्षा कमी असतील तर तुमचं सिलेक्शन होणार आहे। आपली कास्ट बघा, मागची लिस्टची क्लास बघ, आता समजा ओबीसीचं मेरिट लागलं होतं 112, याच्यामधून 107 पर्यंत तुमचं मेरिट येऊ शकतं। त्यामुळे चिंता न करा आणि मित्रांनो खऱ्या गुणवत्तेला महत्व द्या। खरी गुणवत्ता ज्यांच्याकडे आहे ते 100% येणाऱ्या काळामध्ये सिलेक्ट लिस्ट मध्ये असणार आहेत। आणि जे विद्यार्थी बाबा आता 112चं 107 वर येईल समजा, याला असतीलच 90 मार्क, तर त्यांनी काय आशा बाळगणं गरजेचं आहे, सोडून द्यायचा विषय, आपण दुसऱ्या तयारीला लागायचं। म्हणजे दुसरी तयारी म्हणजेच येणाऱ्या आगामी काळातल्या परीक्षेसाठी तयारी लागायचं। शासन तर एवढ्या जागा भराव्याच लागणार आहेत, याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महत्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळून जाणार आहे। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।